एक काळ होता ज्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट जे आहे ना ते भारतापेक्षा खूप सरस होतं. म्हणजे आधीचे जर भारत पाकिस्तान मॅचेसचे जर रेकॉर्ड्स आपण काढून पाहिले तर त्याच्यामध्ये पाकिस्तान नेहमी भारताला सामन्यामध्ये हरवत आलेली आहे. पण नंतर मग काळ चेंज झाला. आता भारताचा अख्ख्या जगभरामध्ये डॉमिनन्स आहे क्रिकेटमध्ये. तर पाकिस्तानचं क्रिकेट हे आता पूर्णपणे लयास गेलेलंच आहे. मग त्याला कारणीभूत त्यांचा देश स्वतः आहे आणि तिथली राजकीय परिस्थिती आहे, त्यांच्या क्रिकेटमधलं पॉलिटिक्स आहे, त्यांचे कॅप्टन्स किती वेळा बदलतात, त्यांचे सिलेक्टर किती वेळा बदलतात, सगळं काही त्यांचं गोड बंगाल चालू आहे. आणि त्याचा परिणाम त्यांच्या क्रिकेट खेळावर झालेला आहे, जो की आता रसातळाला गेलाय. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. म्हणजे युनिस खान नावाचा त्यांच्याकडे कॅप्टन होता. म्हणजे T20 वर्ल्ड कप ज्यावेळी 2009 मध्ये झालेला होता, त्या वर्ल्ड कप मध्ये त्यांचा संघ जो विजयी झाला होता, त्या विजयी संघाचा तो कर्णधार होता. आणि युनिस खान अप्रतिम क्रिकेट खेळायचा, म्हणजे नो डाऊट. त्याची बॅटिंग ना अफलातून होती. भले तो पाकिस्तानचा आहे, पण त्याची बॅटिंग मात्र खूप चांगली होती. आणि आपल्याकडे जसं राहुल द्रविड आहे तसं त्यांच्या संघामध्ये तो द वॉल होता. कसोटी असो, वन डे असो किंवा T20 असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये तो चांगलं क्रिकेट खेळायचा. नंतर ज्यावेळी तो आता रिटायर झालाय ना, त्याच्यानंतर आता माझ्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर आणि फेसबुकवर वगैरे त्याचे काही रील्स मला दिसतात नेहमी. तर तो सध्या एका खूप साध्या ग्राउंडमध्ये, म्हणजे कराची जवळचं कुठलं तरी गाव आहे आणि त्या गावामध्ये एक छोटं साधं ग्राउंड आहे. म्हणजे असं आपण माळावर क्रिकेट खेळत नाही का, त्याप्रमाणे एका माळावर तो क्रिकेट खेळतोय, माळरानावर. आणि लहान मुलांसोबत तो क्रिकेट खेळतोय. त्याचे सध्याचे हे सगळे व्हिडिओज पाहून ना मला दोन गोष्टी लक्षात आल्या. एक तर मला असं वाटतं की त्याला क्रिकेटची खूप आवड आहे, त्याच्यामुळे तो आता जगभरातल्या सगळ्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर क्रिकेट खेळून आता रिटायर झाल्यानंतर तो सध्या गावामध्ये जाऊन लहान मुलांसोबत खेळतोय, त्याचा तो पॅशन फॉलो करतोय आणि नवीन पिढीला सुद्धा तो तो क्रिकेट शिकवतोय, असं असू शकतं. किंवा दुसरी बाजू अशी आहे की भारताचे जे माजी क्रिकेटर आहेत ते रिटायरमेंट झाल्यानंतर काय करतात, तर ते एकतर BCCI मध्ये कामाला जातात, जसं की सिलेक्टर होतात किंवा रणजी टीमचे कोचेस होतात, NCA मध्ये कोच होतात, नंतर ते इंडियाचे पण कोच होतात. त्याचप्रमाणे IPL मध्ये ऍज अ प्रेझेंटर म्हणून किंवा कमेंट्री करतात. भरपूर काम आहे त्यांना रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा. ते कधी आपल्याला असं लोकल ठिकाणी खेळताना वगैरे दिसत नाहीत, कारण त्यांच्याकडे BCCI ने दिलेलं काम असतं. पाकिस्तानमध्ये ती गोष्ट नाही आहे. म्हणजे पाकिस्तानचं क्रिकेटच इतकं आता भंगार झालंय की त्यांच्याकडे ते दिवाळखोरीला आलेत, त्याच्यामुळे पैसे द्यायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नसतील. त्यामुळे कदाचित युनिस खान आहे ना त्याच्यावर ही वेळ आलेली असेल. दोन्हीपैकी काय कारण आहे माहिती नाही, पण मला असं वाटतं की जर तो चांगल्या हेतून जर तिथे खेळत असेल आणि नवीन पिढीला क्रिकेट शिकवत असेल तर ही सुद्धा एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तिथल्या राजकारण्यांमुळे आणि देशाची एकंदरीत परिस्थिती पाहता पाकिस्तानच्या सगळ्या लोकांचे तर वाईट दिवस चालू आहेतच, पण पाकिस्तानच्या क्रिकेटर्सचे सुद्धा वाईट दिवस चालू आहेत, हे मात्र नक्की.